या नरेश मस्केची जेवढी उंची तेवढाच त्याचा मेंदू आहे हे त्यानं आज सिद्ध केलं. हा छोटा टिल्लू म्हणाला की उद्धव ठाकरेंना आमदार व्हायचं असेल तर एकनाथ शिंदेंना एक फोन करा. पण शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे आमदारकीचे तिकीट घेतानाचे फोटो व्हायरल करून नरेश मस्केला तोंडावर पाडलं. मुळात शिंदे यांनी 40 आमदार पळवून नेले तेव्हा ठाकरेंनी कोणाला कॉल केला नाही. उलट एका झटक्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मोठा व्हा, पण त्याचे समर्थन नको ज्याने तुम्हाला मोठं केलं. उद्या जर सुप्रीम कोर्टाने खरा न्याय दिला तर एकनाथ शिंदे मातोश्रीच्या चक्रा मारताना दिसतील. नरेश मस्के जास्त हवे तोडू नको. हा नरेश मस्के एकेकाळी मातोश्रीच्या पायऱ्यात झिजवत होता. एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता. हा नरेश मस्के उद्धवसाहेबांनी त्याला नगरसेवक बनवलं, ठाण्याचा महापौर बनवला. जर उद्धवसाहेब नसले असते तर त्याला ठाण्यातली गल्लीतलं कुत्रंसुद्धा विचारलं नसतं. असा हा नरेश मस्के. तो म्हणतो की उद्धव ठाकरेंना जर आमदार बनायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करावा. अरे नरेश मस्के, स्वतःची अवकात विसरलास तू. राजकारणात तू वाढला केवळ उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामुळे वाढला. आणि आज तुझ्या बापाचं नाव घेत नाही का? तुझा बाप एकेकाळी मातोश्रीवर येऊन एबी फॉर्म घेऊन आमदारकीचं तिकीट घेतलेला माणूस होता. तुझा बाप एकेकाळी मातोश्रीच्या पायऱ्यात झिजवत होता आणि आज तू उद्धवसाहेब ठाकरेंना बोलतो. अगोदर तुझ्या बापाला विचारतो की तुम्ही कोणामुळे मोठे कुठे झालात, तुम्हाला ओळख कोणामुळे निर्माण झाली या महाराष्ट्रात. अगोदर हा प्रश्न तुझ्या बापाला विचार नक्कीच. अरे अशा 1760 आमदारका उद्धवसाहेबांनी वळून टाकलेल्या आहेत. 1760 खासदारक्या अशा वळून टाकलेल्या आहेत तुमच्यासारख्या गद्दार लोकांना. आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं ते केवळ आणि केवळ उद्धवसाहेब ठाकरे यांनी तुम्हाला ओळख निर्माण करून दिली. म्हणून तुम्ही आज तुमचं अस्तित्व जिवंत आहे. आज ठाकरेंवर ठुंकल्यावर मोठमोठी पदं मिळतात. ही ताकद आहे ठाकरेंची. ताकद आहे उद्धवसाहेब ठाकरे आणि ठाकरेंची ताकद आहे. उद्धवसाहेब यावर घोकून घोकून तुम्हाला आज नाव निर्माण झालंय, तुमचा पण. लक्षात ठेवा, बाप बाप असतो. बापाची चप्पल पायात आली म्हणून स्वतःला बाप समजू नका. काल ज्यावेळेस नरेश मस्के यांचं हे वाक्य माझ्या कानावर पडलं, सत्ता डोक्यात गेल्यानंतर, सत्तेची धुंदी डोक्यात गेल्यानंतर मनुष्य कसा वागू शकतो? इतकी सत्तेची धुंदी, इतकी सत्तेची नशा ही बरी नव्हे. ही सत्ता 5 वर्षांसाठी असते. हा जो ताम्रपट डोक्यात घातलेला आहे हा फक्त 5 वर्षांसाठी असतो. 5 वर्षानंतर जनता पुन्हा ठरवत असते हा ताम्रपट कोणाच्या डोक्यात घालायचा ते. लक्षात घ्या, ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यांनी आजवर नरेश मस्केसारख्या शेकडो मुलांना महापौर केलंय, आमदार केलंय, खासदार केलंय. आज कदाचित शिवसेनेचं ते संख्याबळ नसेल. आज भारतीय जनता पक्ष यशस्वी झालाय, फोडाफोडीच्या राजकारणामध्ये यशस्वी झालाय. भारतीय जनता पक्षाला ताकद मिळालेली आहे केंद्रातल्या सत्तेची, केंद्रातल्या त्या संस्थांची. भारतीय जनता पक्षाला न्यायव्यवस्थेची, प्रशासनाची ताकद मिळाली आहे आणि त्यांची ताकद तुमच्यामध्ये आली आहे. आज भारतीय जनता पक्षाला जे शक्य होत नव्हतं ते त्यांनी तुमच्या मदतीने शक्य करून दाखवलं. केवढा मोठा तो पराक्रम गाजवला भारतीय जनता पक्षाने. आज विचार करा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. विचार करा. मला तर काल परवाच संजय राऊत साहेबांचं ते वाक्य चांगलंच आठवतं की एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री बनून दाखवावं, भारतीय जनता पक्षाचे म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये विलीन झाल्याशिवाय. एकनाथ शिंदे यांना आता मुख्यमंत्रीसुद्धा बनता येणार नाही कधी. हे कदाचित आज तुम्हाला खूप गोड वाटत असेल. शिवसेनेचं धनुष्य हाताशी आहे, शिवसेनेचं नाव हाताशी आहे, बाळासाहेबांचे फोटो वापरले जातात. आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या या सगळ्या गोष्टी घेऊन, या सगळ्या गोष्टी सोडून आज तुम्ही त्यांना शिकवता विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांना फोन करा. ज्या एकनाथ शिंदे यांची स्वतःची कारकीर्द शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पहिल्या पक्षप्रमुख पदाच्या टर्ममध्ये सुरू झाली होती. म्हणजे तुम्हाला माहीत असायला हवं, तुमचा 3 मध्ये उद्धवसाहेबांना पक्षप्रमुख पद मिळालं होतं आणि त्यानंतर 2-4 मध्ये एकनाथ शिंदे यांची पहिली आमदारकी होती. ती आमदारकीचे तिकीट, पहिला एबी फॉर्म हा स्वतः उद्धवसाहेबांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना मिळाला होता. लक्षात घ्या, आज त्या आत्मसन्मानाला कुठे गुंडाळून ठेवलात? आज ती शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना कोणाच्या पायाशी नेऊन ठेवलात? लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःला शिवसेनेत बनवण्याऐवजी तुम्हाला नक्कीच सैनिक म्हणावं लागतं. तो सुद्धा तुमचा स्वतःचा मॅनेजर आहे. तो काही माझा डायलॉग नाही, तो गाजला होता तो डायलॉग की आपण सारे नौखे सैनिक आहोत. लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडाला तुम्हाला स्वतःला नौखे सैनिक म्हणून घ्यावं लागतं. हा शिवसेनेचा, हा भाजपाचा, हा राष्ट्रवादीचा हा प्रश्नच येत नाही. आमच्या दृष्टीनं आपण सर्व नौखे सैनिक आहोत. अशा पद्धतीचे आदेश, अशा पद्धतीचे निर्देश आम्ही आमच्या शिवसेनेकडून देत. कधीतरी मी तुम्हाला आज नाही, या गोष्टीचं कदाचित महत्त्व तुम्हाला आज नाही कळणार, पण कधीतरी ज्यावेळेस सारी सत्तेची धुंदी, सत्तेची नशा, बघा हा करता करविता सगळा मी पुन्हा सांगेन, करता करविता सर्व काही भगवंत आहे. त्याच्या हातात ही सारी चक्र आहेत.
त्याची करता करवी तर याची ज्यावेळेस बोटं फिरतात अशी त्यावेळेस ते खालचे धागे फिरत असतात. तुम्ही आम्ही सारे कठपुतळ्या आहोत. त्याच्या मर्जीवर हे सारे धागे फिरतात. ज्यावेळेस वेळ धागे फिरायचे बंद होतील त्यावेळेस कुठले कधी धागे फिरून जातील तुम्हाला तुमचंसुद्धा कळणार नाही. ही माणसं हे का विसरतात की इतिहास कायम कर्तृत्वाच्या जीवावर लिहिला जात असतो. म्हणजे पहा ना, आजवरचा इतिहास तुम्ही आठवा, पण कुठे त्यांचा लाचारी स्वीकारलेल्या आजच्या गद्दारांना कधीही इतिहास लिहिला गेला नाही, किंबहुना तो कधी शिकवला गेला नाही, तो कोणाच्या लक्षात राहिला नाही. इतिहास कायम कर्तृत्ववान माणसांचा चाच लिहिला जात असतो. ही माणसं का विसरतात? आज बघा, स्वतः विधानसभेमध्ये ज्यावेळेस यांचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, म्हणजे यांच्या सगळ्यांचे सर्वोच्च नेते शेवटी तेच आहेत, कारण ते स्वतः भर विधानसभेत म्हणाले आहेत की ज्यावेळेस विधानसभेच्या आतमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस इतरांचे महत्त्व शून्य असतं. मी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी एकनाथ शिंदे यांच्या अगोदर काम केलेलं आहे. काय अगोदर काम केलेलं आहे? आता त्यांना काय सुचवायचं आहे नेमकं या सगळ्यामधून? म्हणजे ज्यावेळेस मी उपमुख्यमंत्री होतो उद्यावेळेस मी एकनाथ शिंदे यांच्या अगोदर काम केलं आहे, याचा अर्थ असा की आता तुम्ही सर्वांनी माझ्या अगोदर काम करायचं आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी तुमचे काय ठेवले हे तुम्हाला आठवत नसेल तर हा व्हिडिओ पहा. मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं. मुख्यमंत्री असताना नाही, हे जे खरं ते खरं. मी जेव्हा तुम्हाला सांगतो, मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो तेव्हा मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अगोदरच मी काम केलेलं आहे. याला म्हणतात पद्धतशीरपणे जागा दाखवून देणे. अगदी शेलक्या होजक्या शब्दांमध्ये, आदरपूर्वक शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आणि ती देवेंद्र फडणवीसांची खासियतसुद्धा आहे. आम्हाला कोणाचीही लाचारी पत्करायची गरज नाही. त्या पदासाठी मुख्यमंत्रीपद सोडलेलं आहे. तुम्ही विधान परिषदेच्या त्या आमदारकीची गाजर काय दाखवता? त्याच्या अगरबत्त्या, तुंतुणे, मेणबत्त्या काय कुठे उधळता का काय म्हणावे? असल्या माणसांना वाईट एका गोष्टीचं वाटतं, पण राहून राहून ती गोष्ट मी बोलतो तरी. कधीकधी वाटतं ही अशी माणसं उद्धवसाहेब तुम्ही घडवली आहेत. ही अशी माणसं तुमच्या देखत मोठी झाली. तुम्ही यांच्या डोक्यावर हात ठेवलात. त्यानंतर या माणसांना राजकीय वजन मिळालं. ही माणसं राजकारणात मोठमोठी होत गेली, प्रस्थापित होत गेली. काही का असेना उद्धवसाहेब, तुम्ही चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवलात. तुम्ही चुकीच्या माणसांच्या हातामध्ये ठाणे सोपवलं. ही चूक आज फार 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 महागात पडतीये. सोबत नाही या चुकीचा बाहेर येणं. पण ठीक आहे साहेब, काळ जाईल, एक वेळ येईल. पण हे वाक्य ज्यांनी वापरलं, आज पुन्हा सांगतो, शेवट याच्यावर करतोय, ज्यावेळेस सत्तेची धुंदी उतरेल, कारण याच माणसांनी आपल्याला घडवलंय, याच माणसांनी आपले एबी फॉर्म दिलेले आहेत, याच माणसांनी आपल्याला पहिल्यांदा महापौर पदाच्या त्या खुर्चीत बसवलं आहे. ज्यावेळेस ही सत्तेची धुंदी उतरेल, ती नशा उतरेल, त्यावेळेस आपण आपल्या नजरेत देखील पडलेले असाल. हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.